राक्षसांस आले दुर्धर केले कंदन हनुमंते. त्यावेळेस विभीषणजीला सर्व वृत्तांत सांगू लागले राजा रावण महाराज. अरे दादा ऐक ना म्हणले विभीषणा, एका वानरानं अनेक राक्षसांचं बऱ्याचशा प्रधान मंडळीचं एकत्र म्हणले दळण केलं, निपांत केला, घात केला, असं हे संकट आलेलं आहे म्हणले या लंकेवरती. असं बोलत असताना विभीषणजी काय बोलले खाली, ब्राह्याच्या प्रहस्ती संदेश मशक वृष्टिक श्रेणी समस्त व्याकुळ लंका भुवनी स्वास्थ्य कोणी असेना. मग म्हणले ब्रह्म याच्या ब्रह्म असनी दंश मशक या लंकेमध्ये कुणीही सुखी नाही म्हणले. सर्वाला असणारं काय झालेलं आहे, जे ब्रह्मदेवानं भविष्य सांगितलं का पण त्याच्या उपराट घडू लागलेलं आहे म्हणले. आणि म्हणून करता सर्व ही प्रजा मंडळी या लंकेमधली अगदी चिंतामध्ये डुंबून गेलेली आहे. असं अनिष्ट संकट आलंय. म्हणून विभीषणजीला सांगतात, हनुमंते ख्याती केले भारी हा भूत लंका नगरी सर्प उठिले अग्नहोरित्री अविद्या माजारी पिप्पलिका. या एका वानरानं या लंकेमध्ये अशी ख्याती केली म्हणले, अद्भुत ख्याती केली. यानं सर्प मुंग्या याचा विचार केला नाही, सर्वाला असणारा अग्नीमध्ये जाळून टाकलं. असा हाहाकार लंकेच्या ठिकाणी तयार झालाय. म्हणून राजा रावण महाराज विभीषणजीला बोलू लागले, जाणून भविष्याची गती तर सांगे रावण प्रती जयुनी आणली सीता सती विघ्नाची ख्याती तेहुनी. हे सर्व ऐकून घेतलं विभीषणजी आणि म्हणले, मग दादा कशाला डोळे झाकतात? रामायणातलं हे आजही लागू होतंय ना कलियुगामध्ये. चांगलं सांगायचं. जुने माणसं म्हणतात ज्याचं करावं बरं ते म्हणतं माझंच खरं, का हातात घेतं कुदळ खोर. असं आहे का नाही? चांगलं सांगायला माणसाने पटत नाही, त्याला नीट खड्ड्यात जायचं सांगा तुम्ही. बरोबर आहे, बरोबर आहे महाराज म्हणते. तसं विभीषणजीने ऐकून घेतलं. म्हणले दादा मग एवढी अवस्था कशामुळे झाली? दुसऱ्याची अंतुरी आपण घेऊन येणं हे चांगलं नाही ना म्हणले. त्याच्याच पाठीमागे अवदशा आली आणि त्याच दिवशीपासून या लंकेला म्हणले त्या ठिकाणी खाली येण्यास रास होण्यास सुरुवात झाली. हे वर्म कळलं पाहिजे माणसाला, काय चुकतंय आपलं, का आपल्यावर संकट येते, कुठं आपल्याकडून अधर्म होतोय, कुणाचा आत्मा दुखावल्या जातोय, कुणाला आपण छळल्या जातोय का, कुठं आपली नीती ढासळती का, कुठं आपला वाकडा पाऊल पडतोय का, हे आपलं आपण तपासायचं. देवाला दोष द्यायचा नाही. जैसा कर्म करेगा इंसान वैसा फल देगा भगवान, यह है गीता का ज्ञान. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, मन तेरा साफ है तो घर में मथुरा काशी है. आपलं मन चंगा तो कटवती में गंगा आहे. बरोबर आहे का नाही? तसं विभीषणजी म्हणले दादा एवढं कशाला सांगायला, अव तुमच्याकडून चुकलं ना, कसं सुख लागल. काय बोलले, मी कनिष्ठ तू तव ज्येष्ठ बुद्धी सांगे नय स्पष्ट विघ्न आले अति अनिष्ट विचार श्रेष्ठ विचारी. उपदेश करावा महाराज पण लहान तोंड मोठा घास होतोय म्हणले विभीषणजी. अरे मी धाकटा बनतोय म्हणले दादा तुमचा, आणि मी तुम्हाला ज्ञान शिकवावं एवढा माझा अधिकार नाही. पण ऐका, जर त्या ठिकाणी म्हणले अनर्थ होत असेल, अधर्माचं वर्तन जर कुणी करीत असेल, तर मुलानं जरी बापाला धर्म सांगितला तरी चालतो, शास्त्र पुराण सांगते. तसं मी जरी धाकटा बंधू असलो का दादा, तुम्ही अधर्म केला, या दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करणं हे चांगलं नसतं. दुसऱ्याची वस्तू आणणं, दुसऱ्याचं द्रव्य घेणं, आणि ते तुमच्याकडून घडलं या, म्हणून हे तुम्हाला दुःख प्राप्त झालंय. असं विभीषणजी पुन्हा पुन्हा राजा रावण महाराजाला उपदेश करण्याचा प्रयत्न करू लागले. पण ज्यांचं नाव रावण आहे का त्यांना हे बोध होत नाही. याच्या अगोदर बाईनं पण बोध केला होता, सांगितलं होतं, पण यांच्यावर काही फरक पडला नव्हता. बरोबर आहे का नाही? तसं मी सांगत असतो, माता मावल्याला कमी समजायचं. बरोबर आहे का नाही? तुला काय कळतं, चुला आणि मूल, तू काय करणार? बाई म्हणली महाराज लय रोज एका गावाला पाहतात, पण जागेवर उभा करीन बरं का एका दिवशी मी तुम्हाला. तुला काय कळत? महिलाचं काय म्हणले, बाईचं काय असतं, काही नाही म्हणले बघा बरं का. आणि बघता बघता गुढीपाडव्याचा सण आला. पाडव्या दिवशी मग काय करत होत्या पहिल्या जुन्या माता? सणाला काय करत होत्या? पुरणपोळी का भाजी भाकरी? आणि मग पुरण कशावर वाटीत होत्या? खाली वरवाटा आणि वरी पाटा म्हणा हो.
खाली पाठ आणि वरी वर वाटा. हा आणि महाराज काम चालू होतं ते. मग चालू असताना ते लहान मुलगा आला खेळत खेळत. ते म्हणले पप्या इकडे आहे. म्हणले का तुझा बाप कुठे आहे? ते म्हणले ते सभा आहे त्यांची गावामध्ये गेले सभेला. ते म्हणले एक काम कर त्या सभेमध्ये तू जा आणि तिथलं जे सभेचा माईक आहे का तू तुझ्या ताब्यात घे म्हणले आणि मी सांगते ते बोल त्या माईक मध्ये. ऐकताय का तुम्ही? सांगितली सल्ला. कारण मालक म्हणले होते ना तुला काय कळतं? ते म्हणले महाराज लक्ष करा बर का. गेलं नाही हे पोरग. आता मोठ्या माणसाचं लेकरू म्हणल्यावर आमदाराचं त्याला कोणी नको म्हणणार आहे का? गेलं ते व्यासपीठावर आणि गेलं असंच माईक हातात घेतला. म्हणले पप्पा बाजूला सारखा तुम्ही. त्यांचं भाषण व्हायच्या अगोदर हे गेलं माईक मध्ये. म्हणलं ऐका अय पप्पा तुम्हाला मम्मीने पुरण वाट आहे बोलविले. काम झालं ना आबा. सगळे माणसं म्हणले आमदार माणूस पुरण वाट आहे. तन 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 करीत घरी गेले. हे काही कसं बोलायला होती अकराला काही त्या पोराला शिकवलं. आता म्हणले काय झालं? अहो याने पुरण वाटलेलं वाटून वाटून शिल्लक राहिले स्वयंपाक तयार करून या पुरणाचा प्रसाद नेऊन वाटा. हे तुमच्या पशी या तिथून ही निष्ठाल्या आणि ह्यांचं काम करायचं ती केलं महाराज. औरत आदमी को आबाद भी कर सकती है और औरत आदमी को बर्बाद भी कर सकती है. तुम्ही जर ठरविलं का मग त्याचा प्रपंच कडीलाच काढतात आणि जर उलट ठरविलं तर मग त्याचा प्रपंच जागेवर उभा करतात. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. नारी की निंदा मत करी यारो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. बरोबर आहे का नाही? तुम्ही मोठमोठ्या रत्नाला जन्म देणाऱ्या माता मावल्या. चला हा एकले श्रीरामाचे वानर मारिले संख्य निषेचार विध्वसिले कलंक पूर तुम्ही समग्र असताही. बुद्धिमान त्यालाच म्हणायचं. हनुमान प्रमाण कळलं पाहिजे. जरा लक्षात येते का दादा? म्हणली त्या प्रभू रामचंद्राचा एक बाण सुटला तर हजारो जणांचा जीव घेतोय म्हणले. परत येत एक शेपटाचं वानर आलं तर सगळी लंका धुळीला मिळविली जाळली. काय किती जणाला गतप्राण केला कळतं का तुम्हाला? म्हणले आणि ते राम जर इथं आले पुन्हा तर पळायला पण चान्स. मग सावध व्हा अगोदरच. म्हणून तर हे संत म्हणता आपल्याला सांगतात उठा सावध व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता न चुकवी व्यथा जन्माच्या. काव धनदारा पुत्र जन बंधू स्वैरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगारे देवासी. आणि म्हणून तसं विभीषणजी आपल्या बंधूला सावध करू लागले. धर्म सांगू लागले. नीती सांगू लागले. पण बाबांना ऐकलं तर बरं. तुमचे माता देऊनी पाहो मारिले अख्ख्या महाभाहो इंद्रजिताच्या जीवा संदेहो गेला दाहो लंकेचा. आणखीन असंख्य निशाचे राक्षस आखिया हे सर्व काही ख्यातनाम होते का? म्हणले तुमच्या डोळ्या देखत यांना गतप्राण केलंय ना. आता राहिला एक बाबा हे इंद्रजित याचं कधी काय होईल सांगता येत. आणखीन कशामुळे तुम्ही थांबलात? आता तरी सावध व्हा ना. बरोबर आहे का नाही? पत्नीनं सांगितलं होतं मंदोदरी मातेनं तरी या बाबानं ऐकले नाही. मंदोदरी बोले रावणा प्रति स्वप्न देखिले मे मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती शिळा सागरी बांधी येला. त्या म्हणल्या महाराज मला स्वप्न पडलंय भरपूर वानर आले तर आणि दगडाचा पूल बांधलाय लंकेत आलेत. ते म्हणला ग तुला काय कळतं? असं म्हणतात का नाही माणसं? किंमत देत नाही. तसं राजा रावण महाराजांनी आपल्या मंदोदरीचं ऐकलं नाही. विभीषणजी म्हणले तुमच्या समोर गेले ना आता तरी विचार करा. तुम्ही असता समग्र कोण न दडविचे वानर कैसे जिंकावेले श्रीरामचंद्र. पुन्हा पुन्हा सांगू लागले विभीषणजी तुमच्या सगळ्याच्या समोर एकच वानर होत. कुणाला धरता आलं का? सळो का पळो करून सोडलं म्हणले. आणि त्याचा जो स्वामी का म्हणले किती ताकदवान असेल. आवाज ज्याचा नौकरी एवढा बुद्धिवान आहे त्याचा मालक कसा असेल? स्वामी काज गुरु भक्ती. प्रभू रामचंद्राचं जरी आगमन झालं तर लंकेतलं कुणी वाचणार नाही.